इतर ठिकाणी परिवर्तन नाही. फक्त कोणात परिवर्तन आहे? मानवात परिवर्तन आहे. मानवात व्यावहारिक परिवर्तन आहे. मानवात पारमार्थिक परिवर्तन आहे. मानवाचं व्यावहारिक परिवर्तन काय आहे? गरिबाचा श्रीमंत हो, हे काय आहे? परिवर्तन आहे, व्यावहारिक परिवर्तन. मानवाचा अज्ञानाचा ज्ञानी होऊ शकतो, हे परिवर्तन आहे. मानवाचा मानवामध्ये नोकराचा मालक होऊ शकतो, हे काय आहे? परिवर्तन आहे. म्हणजे मानवामध्ये परिवर्तन आहे म्हणून मानवाची श्रेष्ठता आहे. पशुमध्ये आहे का असं? पशु गरीब आणि श्रीमंत झाला असं काही आहे का? नाही. म्हणून दुसऱ्या कोणत्याही योनीमध्ये हे परिवर्तन नाही. मानव योनीमध्येच परिवर्तन आहे आणि पारमार्थिक परिवर्तन देखील आहे. नास्तिकाचा काय होतो? नास्तिकाचा आस्तिक होतो आणि आस्तिकाचा पामर होतो. पामराचा मुमुक्षी होतो. मुमुक्षीचा साधक होतो. साधकाचा सिद्ध होतो. सिद्धाचा देव होतो. देवाचा मुक्त होतो. हे परिवर्तन आहे. याच्यासाठी स्वर्गातले देव सुद्धा खाली उतरायला तयार आहे. मग तुम्ही किती श्रेष्ठ आहात? मग श्रेष्ठ असून जर कळून घेतलं त्याचं मूळ सूत्र, तर तुमचे इतकं श्रेष्ठ कोणीच नाही, देव सुद्धा नाही. लक्षात ठेवा. म्हणून तुमचे इतके श्रेष्ठ तुम्हीच आहेत, पण तुम्ही असून तुम्हाला कळत नाही, हे आपलं दुर्दैव आहे.